तर इथे अर्धे लोक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप चिलबिल चालू आहे इथे फोटोशूट चालू आहे अर्धे लोकांचे. इथे बघा महबूबा तू. इथे आता जेवणाची तयारी चालू आहे, कटिंग शटिंग चालणार आहे इकडे. यामध्ये मसाला आहे. ह्याच्यात काय नाही आहे. चला, तर इथे आता सतीश चूल पेटवत आहे. ते बघा कुठे गेलेत. अजून अर्धे लोक यायचे बाकी आहेत. चला मग आपण जेवण करताना भेटूया. भेटलेली आहे ही पोरं आता वाटतं करणार आहे तर चिकनचं कालवण. हे बघा तिथे चिकन आणलेलं आहे. चला प्रवीण सगळं चॉप करून देतोय. वा वा वा, मस्त मस्त. येस. तर इथे सतीशने आता बघा टोपामध्ये तेल टाकलेलं आहे. सतीश आजचा आहे आमचा कुक. चला टाक लवकर. इथे फोडणी द्यायच्या आधी मी तुम्हाला बाजूचा परिसर दाखवते. हे बघा पूर्ण नदी आहे इथे फुल. आणि आता आम्ही हे इथलं पाणी वापरलेलं आहे. आता माझा भाऊ गेलेला इथे पाणी आणायला. ते बघा बादल्याने हे भरून ठेवले तिथे. इथे बनणार आहे चिकन, तिकडे बनणार आहे मटन. आपण दोन्हींचाही आस्वाद घ्यायचा आहे. अर्धे लोक इथे बसलेले आहेत. कढीपत्ता टाकलेला आहे. तिथे मटणाला मॅरिनेशन केलेलं आहे हळद मीठ जिंजर गार्लिक पेस्टने. चला आता डायरेक्ट ह्यामध्ये मटण जाणार आहे. आता यामध्ये जाणार आहे कांदा आणि मिरची. तर आता हे मुलं सगळी करत आहेत कोल्हापूर स्टाईलचं मटण आणि चिकन. तर आता कांदा मिरची आणि मटण पडलेलं आहे तर चांगले हे आपण एकजीव करून घेऊयात. तिथे चिकन साफ करायचं चाललेलं आहे. चला जाऊया आपण चिकन साफ करताना बघूया. तर तिथे मटणावर आता झाकण ठेवलेलं आहे. आणि ती गाडी कोण घेऊन आलेला आहे? कांदा मिरची चांगली लाल झालेली आहे. आता आपण टाकूयात टमाटर. टाका नाही बाजाला त्याला शिजायला जरा. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आपण. चला आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा मसाला सगळा. देते सगळा नाही, दोन्ही साईडला ना हाफ हाफ करायचं आहे. एक मिनिट हे घे. हां जरा तिखट करा. जरा आम्ही लय तिखट खातो. इथं आल्यापासून कमी खातो.
इकडे तर खाली जरा इकडे तर खाली जरा त्याला खाली लागली आहे बघ झाले होतं झाले आता जेव्हा काय बघ ना खाली जायचे पुढं ते फोड आता यामध्ये गेलेला आहे घाटी मसाला. आता यामध्ये टाकूया कांदा लसूण मसाला. आता ॲड करूया चिकन मसाला तांब्यावर पाणी आणि थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेऊया. नंतर जास्त पाणी टाकूया. ह्याला खूप भूक लागलेली आहे. शिवराज भूक लागले मटणाला बघा एकदम मस्त तर्री आलेली आहे. जळण आणून देतोय हा शिवराज. थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. हॅलो हॅलो तर पाणी टाकलेलं आहे. आता हे मटण आपण शिजवून देऊया. ओके. आणि या साईडला आता चिकन बनवायला घेणार आहेत. सेम मटणासारखीच प्रोसेस आहे. तर आपण नंतर भेटूया चिकन मटण शिजल्यावर. इथे आता कोशिंबिरीची सुरुवात झालेली आहे. प्रवीण दादा सगळं कापून देत आहे. हे बघा प्रवीण हां कापा. तिकडे चिकनची तयारी चालू आहे. इथे आपलं मटण शिजत आहे. इथे पोरं खेळत आहेत. आमची एक गाडी गेली अर्धे लोकांना आणायला. परी हाय बोल. इथे कोशिंबीरची तयारी चालू आहे. चला भेटूया नंतर. चिकन झालेलं आहे. वरून आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. इथे तिथे मटण पण झालेलं आहे. चला बघूया. इथे मटणाचं कालवण बघा मस्त उकळलेलं आणि एक नंबर म्हणजे बोलतो सुगंध येत आहे. तोंडाला पाणी सुटलं. चला तिथे गाडी शिकवायची चालू आहे. इथे अजून कोशिंबिरीचं काम काही झालेलं नाही आहे. कारण कोशिंबीर इथे खूप आवडीने खातात. त्यामुळे जास्त कोशिंबीर बनवण्यात येत आहे. जेवण झालेलं आहे. सगळे आता येत आहेत. इथे बघा सगळे आले. इकडे तिकडे पंची गेलेली सगळे परत एकत्र आलेत जेवण्यासाठी. तर इथे सगळ्यांची पंगत बसलेली आहे. तिथे वाढायचं काम चालू आहे. राहिलेली अर्धी माणसं आलेली आहेत. तिथे उतरत आहेत. इथे चिकन कोशिंबीर वाढलेली आहे. हसता किती आहे गो. मम्मी अगं गोल असं बसायचं आहे ना म्हणून तसे बसले. कालवण आलेलं आहे. कालवण कालवण कालवण. चला आता आपण स्टार्ट करूया. आता जेवण झालेलं आहे. बाकीचे लोक बाकी आहेत. चला मी दाखवते. थंड पिलास का तू. चला जेवण तर एक नंबर झालेला आहे. तर आता आपण ठीक आहे नंतर भेटूया.